विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत चॅप्टर नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. व्हॉट वी लर्न इन दिस चॅप्टर. या पाठात आपण काय शिकणार आहोत? प्रॉपर्टीज ऑफ एअर, हवेचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याचे गुणधर्म, अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, आणि मातीचे गुणधर्म. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याला. द प्रॉपर्टीज ऑफ एअर, हवेचे गुणधर्म. Air is all around us. We cannot see it, yet we feel the presence of air. आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. When we inhale, air is taken in through the nose. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते. If we blow on our hand through our lips, we can feel the air. तोंडासमोर हात धरून फुंकर मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. Try this. Take a stick from a broom or a paper or a plastic straw. झाडूची एक काडी किंवा शीतपेय पिण्यासाठी वापरतात ती स्ट्रॉ घ्या. Tie a thread at its center and hang it so that it remains horizontal. काडीला मध्यभागी दोरा बांधून अशा प्रकारे टांगा की ती बरोबर आडव्या रेषेत राहील. Tie two rubber balloons of the same size at the two ends of the stick. काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकाराचे रबरी फुगे बांधा. See to it that the stick remain horizontal. काडी आडव्या रेषेत राहील असे पहा. Now remove one balloon, inflate it and tie it again at its original position. आता त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगवून परत काडीला पूर्वीच्या जागी बांधा. Does the stick remain horizontal? आता काडी आडव्या रेषेत राहते का? The stick goes down on the other side of the inflated balloon. फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आढळेल. This means that air has weight. म्हणजे हवेला वजन असते. Air is a mixture of gases. Therefore, like all other matters, air has mass and weight. हवा ही वायूंचं मिश्रण असल्याने इतर पदार्थांप्रमाणे हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. Take an injection syringe without a needle. सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरिंज घ्या. Pull it piston and observe it as you do so. तिचा दट्ट्या ओढा व त्यावेळी दट्ट्याचे निरीक्षण करा. The piston can be pulled out easily. दट्टा सहजपणे बाहेर ओढता येतो. The piston then remain in that position even if you let it go. बाहेर ओढलेला दट्टा हात सोडल्यावरही तसाच राहतो. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. आता सिरिंजचे छिद्र अंगठ्याने घट्ट बंद करा व दट्टा बाहेर ओढा व नंतर हात सोडून द्या. Does the piston remain as it is after you let it go? हात सोडल्यावर दट्टा तसाच राहतो का? The molecules of the gases in the air are in constant motion. हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करतात. When these molecules strikes a body, they create pressure on the body. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. This is the pressure of air that we call atmospheric pressure. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड, मोर स्पेस बिकम्स अवेलेबल टू द एअर इन द सिरिंज अँड इट बिकम्स रॅरिफाईड. सिरिंजचे छिद्र बंद करून दट्टा खेचल्यावर सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. ऍज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोअर्ड. त्यामुळे सिरिंज मधल्या हवेचा दाब कमी होतो. कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो. दॅट इज वाय वेन द पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज, इट इज इमिजिएटली पुश्ड इन. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्टा सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो. इफ दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड, holding the syringe in different position like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. ही सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्टा तेवढाच आत ओढल्या गेल्याचे आढळेल. From this, we can infer that atmospheric pressure is same in the all direction. यावरून वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो हे आपल्या लक्षात येईल. Take ice cubes in the glass up to 3/4 of its height. एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्या. नाउ ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता निरीक्षण करा. हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स अपीअर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. ग्लासच्या बाहेर पाणी कसे आले. ड्यू टू द आइस क्यूब्स इन द ग्लास, द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लास भोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. ऍज द वॉटर वेपर्स इन दिस एअर कूल्स डाऊन, इट कंडेन्सेस अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर. हवेमध्ये बाष्पाच्या स्वरूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते. इट इज दिस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. व हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस.
हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीतही हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर्स. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. During the night or at the dawn, when the temperature of the air is low, its capacity to hold the vapors is less. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. At such times, the excess vapors is transformed into water droplets. That is what we call a dew. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. यालाच आपण दवबिंदू म्हणतो. In the afternoon, when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture also increases. दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. Then compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. अशा वेळी आपल्याला हवा कोरडी असल्याची जाणवते. द प्रपोर्शन ऑफ द वॉटर वेपर्स इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरियाज ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. पावसाळ्यात तसेच समुद्र किनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवतो. We come to know from the activities above that air has properties like occupying space, having a certain volume, having a mass and weight. वरील विविध कृतींमधून आपल्याला असे लक्षात येते की जागा व्यापणे, विशिष्ट आकारमान असणे, वजन व वस्तुमान असणे हे हवेचे विविध गुणधर्म आहेत. Air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. हवा हे काही वायू तसेच धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. When rays of light falls on these minute particles, the particles spread the light in all direction. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. This natural phenomenon is called scattering of light. या नैसर्गिक घटनेस आपण प्रकाशाचे विकिरण म्हणजेच स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतो. टेम्परेचर रेग्युलेशन, तापमान नियंत्रण. The earth receives energy from the sun. This energy is reflected by the earth in the form of heat. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या स्वरूपात परत फेकते. The constituents of the air surrounding earth such as water vapors, carbon dioxide absorb a part of this heat and gives it to the other constituents of the air. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेऊन तो इतर घटकांना देतात. As a result, the Earth's surface remained warm and thereby becomes suitable for the living world on the Earth. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो व पृथ्वीवरील जीवसृष्टीला अनुकूल होतो. If there were no air on the Earth, the average temperature of the Earth's surface would have been very low. पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच कमी झाले असते. ट्रान्समिशन ऑफ साऊंड, ध्वनी प्रसारण. All the sound that we hear reach us through the surrounding air. आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतूनच आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. The density of air is also changes due to the change in its temperature. तापमानातील बदलांमुळे हवेची घनता सुद्धा बदलते. In winter, the density of the air increases. We can hear the whistle of a distant train clearly early in the morning in winter. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. यावरून समजते की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग केला जातो. द नेक्स्ट टॉपिक इज प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याचे गुणधर्म. वॉटर ऑक्युअर्स इन द लिक्विड स्टेट अंडर द ऑर्डिनरी कंडिशन. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत आढळते. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. पाण्याला स्वतःचा आकार नाही, बट हॅज अ व्हॉल्यूम. परंतु आकारमान आहे. इट कॅन पास थ्रू अ व्हेरी स्मॉल होल्स ऑर सिप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स ऑर क्रॅक्स. सूक्ष्म छिद्रांमधून किंवा अतिसूक्ष्म फटींतूनही ते पार होते, झिरपते. आईस इज लायटर दॅन द वॉटर. बर्फ पाण्यापेक्षा हलका असतो. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. जेव्हा पाणी गोठून त्याचा घनरूप बर्फ होतो तेव्हा मूळच्या द्रव रूपापेक्षा तो हलका होतो. When water freezes, that is, when it transforms into the solid state, its volume increases. पाणी गोठताना म्हणजे त्याचे स्थायू अवस्थांतर होताना त्याचे आकारमान वाढते. Therefore, the density of ice is less than that of
वॉटर व बर्फाची घनता कमी होते. दॅट इज वाय द आईस फ्लोट्स ऑन द वॉटर. म्हणून बर्फाचे खडे पाण्यावर तरंगतात. डेन्सिटी ऑफ वॉटर, पाण्याची घनता. द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स, पदार्थाचे आकारमान व वस्तुमान यांचा परस्पर संबंध. द स्पेस ऑक्युपाइड बाय अ सबस्टन्स इट इज इट्स व्हॉल्यूम. एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान. द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इट इज इट्स मास. पदार्थातील द्रवसंचय म्हणजे त्याचे वस्तुमान. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. घनता बरोबर वस्तुमान भागीला आकारमान. मास इज मेजर्ड इन ग्राम अँड व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर. हेन्स डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. वस्तुमान हे ग्राम मध्ये तर आकारमान हे घनसेमी मध्ये मोजतात. हेन्स जी अपॉन सीसी ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर इज द युनिट ऑफ डेन्सिटी. म्हणून घनतेचे एकक ग्रॅम प्रति घनसेमी असे असते. If the mass of a 1 liter water is 1 kilogram, then what is the density of that water? 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्राम एवढे आहे, तर पाण्याची घनता किती? Anomalous behavior of water. पाण्याचे असंगत वर्तन. Usually, when the temperature of a substance is lower, its density increases. As the volume decreases, साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. But water is an exception to this rule. परंतु पाणी याला अपवाद आहे. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज पेक्युलियर. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे. वेन वॉटर ऍट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट कुलिंग, इट डेन्सिटी डिक्रीजेस लाईक दॅट ऑफ मोस्ट लिक्विड्स. नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊन लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता वाढत जाते. हाऊएव्हर, इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो द 4 डिग्री सेल्सियस, इट्स डेन्सिटी स्टार्ट डिक्रीजिंग. मात्र 4 डिग्री सेल्सियस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ऍट 4 डिग्री सेल्सियस. म्हणजेच 4 डिग्री सेल्सियस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. If the temperature of water is lowered below the 4 degree Celsius, its density decreases and volume increases. व 4 डिग्री सेल्सियसच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. It means that water expands when the temperature falls down below 4 degree Celsius. म्हणजेच 4 डिग्री सेल्सियसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. दिस इज कॉल्ड द anomalous behavior of water. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. When the salt dissolve in the water, the particles spread in the water. Slowly they become smaller and smaller. Ultimately they become so small that they cannot be seen. That is, they mix completely with the water. This is what it's called dissolving. मीठ पाण्यात विरघळले असल्याने पेल्यातील पाण्याची घनता वाढली. पाण्यात विरघळताना मिठाचे कण पाण्यात पसरतात. हळूहळू ते आणखी लहान होत शेवटी इतके लहान होतात की ते दिसनासे होतात. म्हणजेच ते पूर्णपणे पाण्यात मिसळतात. यालाच विरघळणे असे म्हणतात. सोल्यूट, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व विच इज साल्ट. द्राव्य, जो पदार्थ विरघळतो म्हणजे मीठ. सॉल्व्हंट, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व विच इज वॉटर. द्रावक, ज्या पदार्थात द्राव्य विरघळते म्हणजे पाणी. सोल्युशन, व्हॉट वी गेट वेन द सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्व्हंट. द्रावण, जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते त्याला द्रावण असे म्हणतात. युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. गुणधर्मानुसार पाण्याचा वापर. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू द इट्स फ्लुइडिटी. पाण्याच्या प्रवाहितेमुळे त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम अ हाईट इज युज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ जनरेटर. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जनित्राच्या साहाय्याने वीज निर्मिती करतात. वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज युज्ड इन मोटर व्हेकल टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. पाणी हे उत्तम शीतक असून गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ अँड इन व्हेरियस टाइप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑक्युरिंग इन द बॉडी सच एज डायजेशन, एक्सक्रिशन etc. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्नपदार्थांमध्ये, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियांमध्ये होतो. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच एज फॉर बाथिंग, वॉशिंग क्लॉथ्स. आंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादींसाठी पाण्याचा उपयोग होतो. द नेक्स्ट टॉपिक इज प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. मृदेचे गुणधर्म. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. रंग हा मृदेचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. द सॉइल गेट इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. द कलर ऑफ सॉइल नियर द लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर.
जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते. सॉइल मे बी डिफरंट कलर्स सच एज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, जसे काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी. द कलर्स ऑफ द सॉइल आर युजफुल फॉर क्लासिफिकेशन. मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी उपयोगी पडतात. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात. इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल सच एज इट्स फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर बिकम क्लिअर फ्रॉम इट्स कलर. अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस म्हणजे सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते. द कलर ऑफ अ सॉइल डिपेंड्स अपॉन टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स एज वेल एज ऑन केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. सॉइल टेक्स्चर. मृदेचा पोत. सॉइल कंटेन पार्टिकल ऑफ डिफरंट साइजेस. द टेक्स्चर ऑफ द सॉइल इज डिटरमाइंड बाय द प्रोपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साइज इन इट. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार पडतात. फर्स्ट वन इज सँडी सॉइल, रेताळ मृदा. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल इज हाय इन सँडी सॉइल. रेताळ मृदेत वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉइल. यातून पाण्याचा जलद निचरा होतो. इट इज इझी टू प्लग इन दिस सॉइल. अशी मृदा मशागत करण्यासाठी फार सोपी असते. बट इट इज लेस फर्टाईल. दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ सँडी सॉइल आर मेड अप ऑफ मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साइड दॅट इज क्वार्ट्स. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साइड, क्वार्ट्स या खनिजाचे बनलेले असतात. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. ते पाण्यात न विरघळणारे असल्याने या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते. सेकंड वन इज सिल्ट सॉइल, पोयटा मृदा. द पार्टिकल ऑफ द सिल्ट सॉइल आर मीडियम इन साइज. पोयटा मृदेतील कणांचा आकार मध्यम असतो. सिल्ट सॉइल इज नॉट ॲज फ्लफेबल ॲज सँडी सॉइल. पोयटा मृदायुक्त जमीन रेताळ जमिनीपेक्षा मशागत करण्यास सोप्या नसतात. हाऊएव्हर इट इज मच मोर फ्लफेबल दॅन क्ले सॉइल. परंतु चिकणमातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यास जडही जात नाही. दिस सॉइल कंटेन अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स इज मच ग्रेटर. या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. सिल्ट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉइल. या मृदेला गाडाची मृदा असेही म्हणतात. द थर्ड टाइप इज क्ले सॉइल, चिकण मृदा. इन दिस सॉइल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल इज मॅक्झिमम. या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते. द पार्टिकल ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टच. चिकण मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. सॉइल स्ट्रक्चर, मृदेची रचना. The structure of a soil depend upon different shapes of the particle in it. Soil occurs in the forms of columnar, laminar, granular as well as block-shaped structures. मृदेतील कणांच्या रचनेवरून स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकड्यांच्या स्वरूपात मृदेची रचना आढळून येते. इम्पॉर्टन्स ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. मृदा रचनेचे महत्व. द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिपेंड अपॉन सॉइल स्ट्रक्चर. मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. रूट गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. युजेस ऑफ सॉइल, मृदेचे उपयोग. फर्स्ट वन प्लांट कन्झर्वेशन, टू हेल्प प्लांट ग्रो. पहिलं वनस्पती संवर्धन, वनस्पतींची वाढ करणे. सेकंड वन वॉटर कन्झर्वेशन. दुसरं जलसंधारण. सॉइल होल्ड्स वॉटर ॲज द रिझल्ट बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. मृदा पाणी धरून ठेवते, यामुळे बंधारे, तडी या माध्यमांतून पाण्याचा आपल्याला 12ही महिने उपयोग करता येतो. थर्ड वन प्लास्टिसिटी. तिसरं आकार्यता. सॉइल कॅन बी गिव्हन एनी रिक्वायर्ड शेप. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता असे म्हणतात. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. दिस आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. वॉटर स्टोरेज, अर्दन पॉट्स, अर्दन लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स इटीसी आर द आर्टिकल मेड फ्रॉम सॉइल.
उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा इत्यादी. सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. उपयुक्त मृदेचे काही प्रकार. फर्स्ट वन इज चायना क्ले, दॅट इज केओलिन. पहिला प्रकार चीनी मृदा. इट इज व्हाईट इन कलर. ही पांढऱ्या रंगाची असते. इट इज यूज टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपॅरेटस, मास्क, जार्स इटीसी. या मृदेपासून कपबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळांतील उपकरणे, मुखवटे, बरण्या इत्यादी बनवतात. सेकंड वन इज शॅडो सॉइल. दुसरी मृदा शाडूची मृदा. इट इज व्हाईटिश इन कलर. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडल्स. ही पांढऱ्या रंगाची असून पुतळे, मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते. थर्ड वन टेराकोटा सॉइल. तिसरी मृदा टेराकोटा मृदा. दिस सॉइल इज रेड इन कलर. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स आर युज्ड फॉर ग्रोविंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. या मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. फोर्थ वन मुलतानी सॉइल. चौथी मुलतानी मृदा. दिस सॉइल इज यूज इन कॉस्मेटिक्स. सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. डू यू नो, माहित आहे का तुम्हाला? चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मटेरियल ऑफ द टाइप काउलिनाइट. चीनी माती हे केओलिनाइट या प्रकाराचे एक औद्योगिक खनिज आहे. इट इज फाउंड इन चायना, हेन्स इट इज कॉल्ड चायना क्ले. हे चीन मध्ये सापडते म्हणून याला चीनी माती म्हणतात. अपॉन हिटिंग दिस सॉइल acquires a glaze and hardness and therefore it is used for making crockery. या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी तसेच काठिण्य प्राप्त होते, म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी करतात. द नेक्स्ट टॉपिक इज सॉइल टेस्टिंग. मृदेचे परीक्षण. The proportion of various ingredients of the soil can be determined by soil testing. मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. During the soil testing, the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड इन अन ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. मृदा परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा. उन्हात न ठेवता सावलीत सुकवावा. इट इज देन शिफ्टेड थ्रू अ सिव. नंतर चाळणीतून चाळून घ्यावा. 2 tests, namely the pH and the electrical conductivity test, are particularly useful in finding out the characteristic of soil. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH म्हणजे सामू आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ सॉइल इन युअर फील्ड विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतातील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येईल. Great scientist, the Danish scientist Sorensen put forth the concept of pH based on the concentration of hydrogen ions. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेन्सन याने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित पीएच म्हणजे सामू संकल्पना मांडली. टू डिटरमाइन द पीएच ऑफ सॉइल, अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉइल इन द प्रपोर्शन 1:2 is taken and tested using several indicators. Accordingly, soil may be found to be one of the following 3 types. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्याचे विविध दर्शकांच्या सहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. फर्स्ट वन ऍसिडिक सॉइल. पहिला प्रकार आम्लयुक्त मृदा, पीएच लेस दॅन 6.5, ज्या मृदेचा सामू 6.5 पेक्षा कमी असतो. सेकंड वन न्यूट्रल सॉइल. दुसरा प्रकार उदासीन मृदा, पीएच इन बिटवीन 6.5 to 7.5, ज्या मृदेचा सामू हा 6.5 ते 7.5 या दरम्यान असतो. अँड थर्ड वन अल्कलाइन सॉइल. तिसरा प्रकार आम्लधर्मी मृदा, पीएच हायर दॅन 7.5, ज्या मृदेचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे. फर्स्ट वन सॉइल पीएच लेस दॅन 6 और हायर दॅन 8. पहिलं, मृदेचा सामू म्हणजे पीएच 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त असेल तर मृदेची सुपीकता कमी होते. सेकंड वन लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जर कमी असेल तर मृदेची सुपीकता कमी होते. थर्ड वन नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. फोर्थ वन रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप. सतत एकच पीक घेतल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता
कमी होते. फिफ्थ वन, कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अँड सिक्स्थ वन, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा. सॉइल टेक्स्चर इज डिस्टर्ब इफ केमिकल फर्टिलायझर्स आर युज्ड एक्सेसिव्हली अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर सोविंग. रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणी योग्य राहत नाही. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन फर्टिलिटी ऑफ द लँड. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची अलटापलट करावी. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ द लँड डिक्रीज आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ फीड. उदाहरणार्थ, गव्हाचे पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मोठ बीन, पी, लेंटिल, बेंगाल ग्राम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोअर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी पिके घ्यावी. यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून निघतो.